क्लर्क 2014च्या परीक्षेमधले घेत आहे. 15 मुलांची सरासरी उंची 5 फूट 2 इंच आहे. त्यात एका नवीन मुलाची उंची मिळवल्यानंतर सरासरी 5 फूट 1 इंच होते. तर नवीन मुलाची उंची किती? त्याने 4 पर्याय मांडलेले आहेत. पहा आता तुम्हाला मी सांगितलंय एकदा एका व्हिडिओमध्ये, की जेव्हा केव्हा असं 2-2 एकके असतील, म्हणजे एवढे फूट, एवढे इंच, एवढे वर्ष, एवढे महिने, एवढे मीटर, एवढे सेंटीमीटर असं काहीतरी दिलं असेल समजा. 2 वेगवेगळ्या गोष्टी. तास, एवढे मिनिटं, एवढे सेकंद. तर त्याचं काय करायचं, जे लहान एकक असतं ना, त्यात रूपांतर करायचं. 5 फूट 2 इंच म्हणजे किती माहिती का? 5 फूट 2 इंच बरोबर 1 फुटामध्ये 12 इंच असतात. किती असतात? 12. 5 फूट म्हणजे किती होणार? 5 गुणिले 12 इंच अधिक ते 2 एक्स्ट्रा इंच म्हणजे 62 इंच झाले. किती झाले? 62. म्हणजे 15 मुलांची सरासरी उंची 62 इंच आहे. आता सगळे इंचात हिशोब करायचा. व ते फूटवर काय बघायचं ना अजिबात. सगळे इंचात हिशोब करायचा. ते फुटामध्ये म्हणलं ना चुकणार ते. त्यामुळं 5 फूट 2 इंच म्हणजे 62 इंच काय आहे? सरासरी उंची. सरासरी म्हणजे काय? एकाची उंची. म्हणून 15 मुलांची एकूण उंची 15 मुलांची एकूण उंची किती होणार मग? 62 गुणिले 15. एका मुलाची उंची आहे 62. सरासरी म्हणजेच एकाची उंची. 5 फूट 2 इंच आहे म्हणजे 62 इंच आहे. असे 15 मुलं आहेत. 15 दुने 30. हच्चल 3. 15 सर 90 आणि 3 93. 930 इंच ही सर्वांची उंची आली. आता पुढं काय घडलं बघा बरे. त्यात एक नवीन मुलाची उंची मिळवल्यास म्हणजे मुलगा हा 16वा मुलगा येईल. सरासरी 5 फूट 1 इंच होते. नवीन बघा. बघा नवीन सरासरी. नवीन सरासरी बरोबर नवीन सरासरी किती आली? 5 फूट 1 इंच म्हणजे 5 गुणिले 12 अधिक 1. 12 साठी 61. 61 इंच आली बघा नवीन सरासरी. पण ही सरासरी किती मुलांची आहे? 16 मुलांची. कारण 16 पहिले 15 मुलगा होते. आता 16 मुलं त्याच्यात आलेलं आहे. म्हणजे 16 मुलांची. म्हणून 16 मुलांची 16 मुलांची एकूण उंची. बघा 15 मुलांची एकूण उंची होती 930 इंच. आता 16 मुलगा आलेला आहे. 16वा मुलगा आल्यामुळे त्यांची सरासरी ही 1 इंचाने कमी झालेली आहे. पहिले 5 फूट 2 इंच होती. आता 5 फूट 1 इंच झाली. ही नवीन सरासरी आहे. ही 16 मुलांची सरासरी किती आहे? 16 मुलांची. मग 16 मुलांची एकूण उंची किती होणार आहे? तर 61 ला आपण 16 ने गुणलं पाहिजे. पहा 16 मुलांची एकूण उंची काढण्यासाठी आपण 61 ला 16 ने गुणायचं. म्हणजे पहिलं आपण किती होतं? 15 मुलं होती. 15 मुलांची सरासरी होती 5 फूट 2 इंच म्हणजे 62 इंच. त्यांची एकूण उंची एवढी आली. 16 मुलगा आला. 16 मुलांची एकूण उंची काढायची. 16 मुलांची एकूण उंची होणार आहे 61 गुणिले 16. 16 एक्के 16. हातच्याला 1. 66 96 97 976 इंच. म्हणजे 16व्या मुलगा आल्यामुळे त्यांची एकूण उंची वाढली. पहा 16व्या मुलामुळे काय झालं, त्यांची जी एकूण जी उंची होती 930 ती वाढलेली आहे. पण सरासरी कमी झालेली आहे. कारण तो मुलगा जो आलेला ना, तो नेहमीच्या मुलांच्या पेक्षा थोडा कमी उंचीचा असणार आहे. मग आपल्याला काय झालं 16व्या किंवा नवीन मुलाची उंची किती होणार? हे दोघांची वजाबाकी करायची. 976 वजा 930 इंच वजा करायचे. 6 तून 0 गेला 6 7 गेला 4 46 इंच. त्याची उंची किती झाली? 46 इंच एवढी त्याची उंची आली. आता त्याने काही लाकडे फुटत दिलेले आहेत. मग आता फूट काढायचे. एका फुटामध्ये 12 इंच असतात.
नाही ना. एक फूट म्हणजे किती 12 इंच. 46 इंच आहे का नाही? मग 12, 12, 12, 12 ते 12 चोक 48. 48 होईल का? नाही होत. म्हणजे 12, 12, 12, 12 ते 36 आणि 10 इंच शिल्लक राहिले. म्हणजे 3 फूट, 3 फूट आणि किती शिल्लक राहिले? 12 ते 36 आणि 10 46. 10 इंच शिल्लक राहिले. म्हणजे ही त्याची उंची आली. 3 फूट 10 इंच. बघा हे उत्तर आलं बघा. 3 फूट 10 इंच हा पर्याय आला. एवढी त्या मुलाची उंची आहे. काय करायचं पहा, ह्याच्यातलं मुख्य गोष्ट पहा. हे गणित चुकू नये म्हणून काय करायचं मुख्य, हे फूट आणि इंच आहे ना, त्याचे सर्व इंच बनवायचे. काय करायचे सगळे? इंच बनवायचे. हे त्याचं रहस्य आहे. हे गणित सोडवण्याचं मुख्य रहस्य. हे गुणाकार भागाकार सगळ्यांना माहितीच आहे. सरासरी काढायची, ते भागाकार सगळ्यांना माहिती आहे. ह्या गोष्टी किरकोळ आहेत. त्याला मुख्य गोष्ट कोणती आहे, की आपण त्या फुटाचे इंच बनवायचे. तास आणि मिनिटं दिले असतील, सगळे मिनिटं करून घ्यायची. तसेच मीटर, सेंटीमीटर असन काय वेगवेगळे एकके असली, तर त्याचं जे लहान एकक आहे ना, ते बनवून टाकायचं. म्हणजे फूट आणि इंच आहे ना, ते सगळे इंच बनवायचे. मग उत्तर चुकणार नाही. हे ध्यान ठेवा. वर्ष, महिने असलं तर सगळ्यांचे महिने करून टाकायचे. असं करायचं.